नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आपला एका नवीन म्युच्युअल फंडच्या स्कीम बद्दल आहे, ज्याचं नाव आहे कोटक इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड. बेसिकली याचं नाव पूर्ण हे नाहीये, कोटक इन्फ्रास्ट्रक्चर इकॉनॉमिक रिफॉर्म फंड. तर याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये करूया. आपण हा व्हिडिओ हिंदीमध्ये पण बनवला आहे, तुम्हाला चॅनलवर नक्की मिळेल. आपण मराठी आणि हिंदी असे दोन्ही व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यावर, म्हणजे आपल्याला बरोबर आपल्या मराठी ऑडियन्ससाठी पण आपल्याला कंटेंट द्यायचा होता, म्हणून आपण हिंदीमध्ये पण बनवतो आणि आपण मराठीमध्ये पण बनवणार आहे सेम व्हिडिओ. तुम्हाला दोन्ही व्हिडिओ मिळतील. तर बेसिकली हा जो व्हिडिओ आहे तो काय की आपल्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर जी आपली ग्रोथ आहे, म्हणजे आपल्या देशाची जी आर्थिक प्रगती चालली आपली, रोड बनवणे वगैरे, ठीक आहे, ह्याच्यामध्ये या कंपन्यांमध्ये हा काय करतो, हा फंड पैसे लावतो. हा थीमॅटिक कॅटेगरीमध्ये तो, म्हणजे एका थीमच्या अंडर हा इन्व्हेस्ट करतो. हा शेअर फक्त त्या कंपनीमध्ये, हा म्युच्युअल फंड फक्त त्या कंपनीच्या शेअरमध्ये पैसा लावतो ज्या कंपन्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिक रिफॉर्म्स किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामामध्ये, म्हणजे रस्ते बांधणी आलं, त्याच्यामध्ये पूल बांधणे आलं, हायवे कन्स्ट्रक्शन आलं, वॉटरवेज आले, त्याच्यामध्ये आपलं एअरपोर्ट्स आले, रेल्वे स्टेशन्स आले, या कंपन्यांना किंवा सिमेंट प्रोव्हायडर कंपन्या आल्या, रेल्वे ट्रॅकवाल्या कंपन्या आल्या, त्याच्यामध्ये पैसे लावतो. आणि कम्युनिकेशन पण आहे याच्यामध्ये, आणि एनर्जी पण आहे, म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये पण डायव्हर्सिफिकेशन आहे, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे भाग त्यांनी केलेले आहेत. तर अशा प्रकारे हा इन्फ्रामध्ये बेसिकली पूर्ण इन्फ्राचा डेडिकेटेड फंड आहे. हा 2008 मध्ये लॉन्च झालेला कोटकचा फंड आहे हा. आणि हे सर त्याचे काय आहेत, फंड मॅनेजर आहेत. काही काही गोष्टी मी तुम्हाला अशा सांगतो ज्या त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत, आपण तुम्ही पॉज करून ते नोट डाऊन करू शकता. ह्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे ना लॉंग टर्म आहे, हा ना लॉंग टर्म मध्ये चालेल, कारण इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना. ह्याचा बेनिफिट जो होतो इन्फ्रास्ट्रक्चरचा तो कसा होतो, लंबे समय के लिए होता है, म्हणजे जेवढा जास्त वेळ त्या थांबणार तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपलं वाढत जातं ना. आपला देश मागच्या 20 वर्षामध्ये, जास्त करून मागच्या 11 वर्षामध्ये जास्त ग्रो झालाय इन्फ्रास्ट्रक्चर वाईज. नितीन गडकरीजी यांनी खूप सारे हायवेज बांधलेत, खूप साऱ्या गोष्टी नवीन बनल्यात आपल्याकडं, ट्रेन्स मध्ये चेंजेस झाले, तर त्याचा आपल्याला इथं बेनिफिट मिळतोय. ठीक आहे, या कंपन्यांमध्ये तो काय करतो, इन्व्हेस्ट करतो. आणि निफ्टीचा जो बेंचमार्क इन्फ्रास्ट्रक्चर आपला जो हे आहे ना इंडेक्स, त्याचे जे बेंचमार्क रिटर्न्स आहेत तो काय करतो, हा मेट करतो, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न या फंडनी दिलेले आहेत. आणि याची प्राइस पण छान आहे. आता याच्यामध्ये कसं कसं अलोकेशन केलेलं आहे, म्हणजे कसे कसे पैसे कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये तो हा फंड टाकतो. तर लार्ज कॅप कंपन्यांमध्ये जवळपास 40%, स्मॉल कॅप मध्ये जास्त आहे, जवळपास 27-28%, आणि 13-14% मिड कॅप मध्ये हा इन्व्हेस्टमेंट करतो. ठीक आहे, ज्या इन्फ्राच्या कंपनीज आहेत. त्याच्या एयूएम बद्दल जर म्हटलं तर जवळपास 2400 कोटीचा याचा एयूएम आहे, ऍसेट अंडर मॅनेजमेंट. म्हणजे या स्कीमच्या अंडर 2400 कोटी इन्व्हेस्टेड आहेत लोकांचे. सगळ्यात छान गोष्ट जी आहे ती एनएव्ही स्वस्त आहे, आणि एक्सपेन्स रेशिओ रेग्युलर प्लॅन मध्ये पण छान कमी आहे. तर याचा फायदा डेफिनेटली होणार. म्युच्युअल फंडचे पैसे कमी कट होतात, एक्सपेन्सेस जे असतात त्यांचे, आणि रिटर्न्स मध्ये डेफिनेटली चांगला परतावा आपल्याला इथे मिळतो, कारण त्याचा एक्सपेन्स रेशिओ कमी आहे. आणि एनएव्ही सगळ्यात छान प्राइसिंगला आहे, 76 रुपये, म्हणजे एकदम छान प्राइसिंग झाली, जास्त महाग नाहीये. 1-2 वर्षामध्ये हे लिहिलंय आपण, पण याच्यात बघायची गरज नाही, कारण हा आहे ना इन्फ्रा आहे. याला आहे ना जज करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय माहिती का, हा पॉईंट आहे 18.27 चा CAGR फ्रॉम द इन्सेप्शन. 2008 पासून 18% CAGR मेंटेन करतो जवळपास. या अमाऊंट थोड्या पुढे मागे होऊ शकतात, आम्ही ऑनलाईन डेटा घेतलेला आहे, तर आम्हाला ज्या वेबसाईट्सवरनं मिळाले तिथून आम्ही केलेलं आहे. थोडंसं नंबर्स मध्ये थोडाफार चेंज होईल, पण डेफिनेटली 18, म्हणजे याच्या आसपास तुम्हाला फिगर मिळेल ती. तर 18.27% CAGR म्हणजे एकदम खूप चांगला रिटर्न झाला. ठीक आहे, आणि ठीक आहे, हे बघायची गरज नाही, कारण हा लॉंग रनचाच खिलाडी आहे, कारण इन्फ्राचे सगळे फायदे आपल्याला लॉंग रन मध्येच मिळतात. ह्याच्या टॉप होल्डिंग कुठल्या आहेत, तर भारतीय एअरटेल आहे, आणि रिलायन्स इंडस्ट्री आहे 5%. भारतीय एअरटेल कम्युनिकेशन मध्ये येतं, रिलायन्स इंडस्ट्री इन्फ्रामध्ये येते, L&T इन्फ्रामध्ये येते, श्री सिमेंट जे आहे सिमेंट प्रोव्हायडर कंपन्या लागणार ना रस्ते बांधायला वगैरे, मोठी कंपनी आहे श्री सिमेंट. तर याच्यामध्ये यांची जवळपास 5% मोठी होल्डिंग आहे. आणि सोलर म्हणजे रिन्युएबल एनर्जी मध्ये पण जवळपास 3 ते 3.5% यांची इन्व्हेस्टमेंट टाकलेली त्यांनी. तर एक इन्फ्रास्ट्रक्चर असून सुद्धा एक इकॉनॉमिक रिफॉर्मच्या ज्या सेक्टर आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी काय केले, थोडं डायव्हर्सिफिकेशन केले. तर एक चांगली गोष्ट आहे, म्हणजे थीमॅटिक फंड मध्ये हे खूप कमी वेळा बघायला मिळतं, तर या फंड मध्ये आपल्याला ते अवेलेबल आहे. सेक्टर अलोकेशन जर आपण बघितलं तर कन्स्ट्रक्शन मध्ये जवळपास 15% टाकले, आणि कंपन्या आपण मागे बघितले कॅपिटल गुड्स मध्ये 15% टाकलेत पैसे, मटेरियल मध्ये 2400 कोटी मधले
मटेरियल्स मध्ये 13.5% EM दिलेला आहे. कम्युनिकेशन भारती एअरटेल मध्ये वगैरे 12.5% अलोकेशन आहे. म्हणजे खूप साऱ्या कंपन्या आहेत. टॉप होल्डिंग मध्ये भारती एअरटेल आहे. ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये जवळपास 12% अलोकेशन दिलेले. ऑटोमोबाईल सेक्टर पण चांगलं ग्रो होतं. आपल्याकडे आता ईव्हीचं चांगलं एक चाललंय. एनर्जी सेक्टरमध्ये 11% आपल्याला काय मिळाले, अलोकेशन मिळाले. सोलर प्लांट्स मध्ये वगैरे यांनी अलोकेशन दिलेले. त्याच्यानंतर आपण बघितलं याला आपण का कन्सिडर करायचं, या म्युच्युअल फंडच्या स्कीमला आपण कसं कन्सिडर करतो, आपण हा का करतोय, त्याचं कारण काय की आपल्या इंडियाच्या ग्रोथ स्टोरी मध्ये इंडियाच्या इन्फ्रास्ट्रक्चरची जी ग्रोथ स्टोरी आहे त्याच्याला हा अलाइन करतो. म्हणजे जसं आपलं इंडियाचं इन्फ्रा वाढणार, कम्युनिकेशन वाढणार, आपले एअरपोर्ट्स बनणार किंवा आपले रेल्वे स्टेशन बनणार, हायवेज बनणार, त्याचा या फंडला फायदा होणार. कारण या कंपन्यांचे शेअरचे व्हॅल्यू वाढणार, त्यांचा सेल होणार, त्यामुळे याची पण प्राइस चांगली वाढणार. लो एक्सपेन्स रेशो आहे, हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. स्ट्रॉंग अँड लॉंग टर्म परफॉर्मन्स आहे डेफिनेटली. ठीक आहे. हाय रिस्क इन्व्हेस्टर्स, थेमॅटिक मध्ये ज्यांना थेमॅटिकची आयडिया आहे की थेमॅटिक मध्ये रिटर्न यायला वेळ लागतात, पण एकदा जेव्हा यायला लागतात तेव्हा खूप येतात. जेव्हा ते सेक्टर चालतं तेव्हा खूप जास्त चालतं सेक्टर, तर त्या लोकांसाठीच हा फंड बनलेला आहे. याच्यामध्ये रिस्क काय आहे तर व्हॉलेटिलिटी या थोडी मिळू शकते शॉर्ट रन मध्ये, कारण इन्फ्रा आहे ना, स्लो डाऊन्स येतात, सरकार बदलतात, पॉलिसी बदलतात सरकारच्या, सरकारकडे पैसे कमी असतात इन्फ्रास्ट्रक्चरला, सरकार टेंडर्स काढून सगळ्या गोष्टी बनवण्यात थोडासा वेळ कन्झ्युम करते, त्याच्यामध्ये थोडासा स्लो डाऊन येतो मध्ये. हा डेफिनेटली इन्फ्रावर पूर्ण डिपेंडेंट आहे आणि डायव्हर्सिफिकेशन लिमिटेड आहे. पण माझं म्हणणं असं आहे की जो हा थीमॅटिक फंड आहे त्याप्रमाणे तरी हे डायव्हर्सिफिकेशन बऱ्यापैकी केलेलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. कन्क्लुजन काय मग या या फंडचं काय करावं, तर थीमॅटिक साठी सगळ्यात छान फंड जो असेल तो आत्ता पुरता तरी मला हा दिसतोय इन्फ्रामध्ये. त्यानंतर थोडा पेशन्स तर ऑब्व्हियसली लागणार. अलाइन विथ दिस इज इम्पॉर्टंट, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. भारताच्या ग्रोथ स्टोरीसाठी हा अलाइन आहे. म्हणजे काय की जसा भारत देश प्रगती करेल, कम्युनिकेशन बुलेट ट्रेन येईल किंवा रेल्वे रूळ आपले टाकले जातील, अजून स्टेशन आपले रिन्युअल होतील, सगळे होतील, सीसीटीव्ही कॅमेराज वगैरे हायवेवर लागतात, हे सगळं इन्फ्रामध्ये येतं. सिमेंटचा खर्च होतो, लागणार की नाही, देश तर काम, आपण डेव्हलपिंग कंट्री आहे, आपल्याकडे कायम कामं होत राहणार आहे. तर अशा ह्याच्यामध्ये आपल्या इकॉनॉमिक रिफॉर्म्स बरोबर हा फंड काय करतो, अलाइन करतोय, त्याप्रमाणे त्याच्या ऑब्जेक्टिव्हला हा काय करतोय, आपला मेट करतोय. त्यानंतर आता हे नॉर्मल चार्ट आहे, मी ऑलरेडी सांगितले तुम्हाला. लार्ज कॅप मध्ये जास्त अलोकेशन आहे. ठीक आहे. हे स्मॉल कॅप मधलं अलोकेशन आहे, हे मिड कॅप मधलं आहे. सेक्टर वाईज बघितलं तर सगळ्यात जास्त कन्स्ट्रक्शनला अलोकेशन दिलेलं आहे, कॅपिटल गुड्सला मध्ये आणि कन्स्ट्रक्शन मध्ये सेम आहे. मटेरियल पण जवळपास सेम आहे. सगळ्यात कमी एनर्जीला आहे, जवळपास सेमच आहे त्या गोष्टी, पण सगळ्यात जास्त फोकस त्यांचा कन्स्ट्रक्शन मध्ये आहे. इन्फ्रा कंपनीज मध्ये सगळ्यात जास्त अलोकेशन याला दिलेलं आहे. सगळ्यात जास्त जे पैसे इन्व्हेस्ट होतात या फंड मध्ये आलेले ते या 3 मध्ये होतात, कन्स्ट्रक्शन, मटेरियल आणि कॅपिटल गुड्स. म्हणजे कॅपिटल गुड्स म्हणजे सरकार जे ऍसेट्स बनवतं, ब्रिज बांधतं किंवा कुठल्या पण मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. जे ऍसेट्स आपली भारत सरकार क्रिएट करतं, ज्या कंपनीज क्रिएट करतं, रिफायनरीज बनवतं, त्याच्यामध्ये पण याला अलोकेशन आहे, ते याच्यामध्ये येतं, कॅपिटल गुड्सच्या अंडर येतं. परफॉर्मन्स ओव्हरव्ह्यू जर बघितला आपण याचा एनएव्हीचा, तर याची एक प्रॉफिट बुकिंग आलेली आहे. ह्याचा एक हाय पॉईंट मागच्या काही वर्षांपूर्वी येऊन गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर हा शेअरला थोडा प्रॉफिट बुकिंग आली, कारण इकॉनॉमिक स्लोडाऊन होता बिकॉज ऑफ कोविडमुळे थोडासा स्लोडाऊन आला होता. त्यानंतर इलेक्शन्स होते, त्यामुळे थोडासा स्लोडाऊन येते. हा थोडा प्रॉफिट बुकिंगच्या दिशेने चाललाय, पण एसआयपी साठी फायदा होणार आहे, कारण आपल्याला चांगली ऍव्हरेजिंग प्राइस मिळेल आणि स्वस्तात मिळतोय आता सुद्धा. त्यानंतर जर आपण बघितलं प्रोज अँड कॉन्स मध्ये जर बघितलं आपण, तर हे ऑलरेडी आपण बोलले, लॉंग टर्म रिटर्न चांगले आले, इन्फ्रा स्टोरी पर आपण आलाय आहोत, चांगला फंड हाऊस आहे. शॉर्ट रन मध्ये बेनिफिट्स नाहीयेत, हा मेन ह्याचा पॉइंट आहे. आणि सेक्टर कॉन्सन्ट्रेशन रिस्क आहे, ते थेमॅटिक मध्ये असणारच आहे, त्यामुळे ठीक आहे. पण शॉर्ट रन मध्ये हा अंडर परफॉर्मन्स मध्ये राहिलेला आहे. लॉंग रन मध्ये यांनी डेफिनेटली फायदा दिलेला आहे. तर इन्फ्रा स्टोरी जी आहे बेसिकली ती लॉंग रन मध्येच बनणार. इन्फ्रास्ट्रक्चरच्या कन्स्ट्रक्शनच्या गोष्टी याला 5-7 वर्ष 10 वर्ष लागतो आपल्याकडे, त्यामुळे त्याला काही कॉन नाही म्हणू शकत आपण. तो पॉइंट त्याचा बरोबर आहे. रिस्क लेवल काय, तर ज्यांना लॉंग टर्मचा एक आयडिया आहे, ज्यांच्याकडे पेशन्स आहे, जो ह्याच्यामध्ये तुम्ही असं नाही करू शकत की एसआयपी लावला मग मध्येच बंद केला, अरे 3 वर्षात रिटर्न कमी आले, तसं नसतं. इन्फ्रास्ट्रक्चरचे रिझल्ट यायला पण वेळ जातो, सायकल असतात इकॉनॉमिक्सच्या.
बिझनेसच्या पण सायकल असतात, त्या थोडं वेळ वाट बघावं लागेल. आता तो स्लो डाऊन जरी आला असेल, त्याच्या प्रॉफिट बुकिंग जरी झालं असेल, तरी इन्फ्रास्ट्रक्चरचा रिझल्ट जेव्हा येतो तेव्हा हा आउट परफॉर्म करतो, तेव्हा याचे रिटर्न चांगले येतात या फंड्सचे. त्यामुळे ते बिझनेस सायकल लक्षात घेऊन याला केलं पाहिजे. तर बेसिक याचं टाइमलाईन काय आपली, 2008 लॉन्च झाला, 500 कोटीच्या वर एम 2015 मध्ये गेला, 2020 मध्ये यांनी ऑलरेडी आउट परफॉर्म केलेलं आहे निफ्टीच्या याला, तेव्हा तो हाय बुकिंगला होता, नंतर तो प्रॉफिट बुकिंगला आला. 2025 मध्ये 2400 कोटीचा ईएमआय आणि सगळ्यात छान 75-76 रुपयाची याची काय चालली, जवळपास आसपास काय एनईव्ही आहे ते बदलत राहतात दिवसाला, तुम्हाला माहिती आहे. पण सगळ्यात चांगले पॉईंट मला हा वाटतो की प्राइस एकदम अट्रॅक्टिव्ह आहे. ठीक आहे, प्राइस एकदम छान अट्रॅक्टिव्ह आहे. तर अशाच काही व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्या 2 फर्म्स आहेत, विक्रांत शेअर मार्केट अकॅडमीच्या अंडर आपण शेअर मार्केटचे क्लास घेतो, बेसिक्स पासून ऍडव्हान्स टेक्निकल पासून ट्रेडिंगचे पण आपण क्लासेस घेतो या याच्या विक्रांत शेअर मार्केट अकॅडमीच्या अंडर. आणि आपला फिनटेक कॅपिटलचं मोबाईल ऍप लॉन्च झालेलं आहे. याचं पण आपलं ऍप ऑलरेडी प्ले स्टोअरला आणि आयफोनला आहे. आणि फिनटेक कॅपिटलचं पण आपण ऍप लॉन्च केले, त्याच्या अंडर आपण वेल्थ मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंग आपण करतो. तुम्हाला एक माझं सॉफ्टवेअर इथे दाखवेल मी तुम्हाला, AI बेस्ड सॉफ्टवेअर आपण बनवले, त्याच्यामध्ये तुमचे म्युच्युअल फंड किती परफॉर्म करतायत, त्याच्यातनं कुठून निघणं गरजेचं आहे. खूप लोक असं करतात की म्युच्युअल फंड फक्त लावतात, प्रॉफिट येतो, त्याचं काही करतच नाही. पण मित्रांनो, असं मार्केट खाली गेले की तो प्रॉफिट पण दिसणार नाही नंतर, मग म्हणणार अरे शेअर मार्केट तर मग काय जुगारच आहे. मग तुम्हाला जेव्हा प्रॉफिट दिला तेव्हा तुम्ही घेतला नाही ना, चुकी कोणाची याच्यामध्ये. त्यामुळे त्याला वेळोवेळी बुकिंग करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपण तेही करून देतो सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला काही लागलं तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअपला 24 आवर्स तुम्ही मेसेज करू शकता. जर कॉल नाही उचलला गेला, कारण व्हिडिओ बनवतोय तर मोबाईल ऑफ आहे, क्लास घेतोय तर मोबाईल ऑफ आहे, म्हणजे सायलेंट आहे, तुम्ही व्हॉट्सअप करू शकता या नंबरला. हा माझा पर्सनल नंबर आहे. आणि आपण आमच्या या क्लासेसचा आणि आपल्या या इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगसाठी, समजा तुमची ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट आहे त्याचा पण तुम्हाला मी रिव्ह्यू करून देऊ शकतो. ठीक आहे, त्याला दॅट इज कम्प्लिटली फ्री. ठीक आहे, क्लास साठी पण तुम्ही येऊ शकता आणि रिव्ह्यू साठी पण तुम्ही येऊ शकता. नवीन इन्व्हेस्टमेंट असेल तर आपण या आपल्या ऍपवर, तुमच्या मोबाईलच्या ऍपवर आपण ते करून देऊ शकतो. ठीक आहे, सो थँक्यू मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या नवीन म्युच्युअल फंडच्या स्कीम बरोबर किंवा एखाद्या नवीन स्टॉक अनालिसिसचा व्हिडिओ मी नवीन टाकणार आहे. थँक्यू.